नमस्कार. श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी सिंह, स्वराज्याचा निष्ठावान रक्षक छत्रपती संभाजी महाराज. पराक्रम, बुद्धिमत्ता आणि अढळ निष्ठेचा हा अमर वारसा, जिथे शत्रूही त्यांचा आदर करतो. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे केवळ तलवारबाजी नव्हे, तर ज्ञान, धैर्य आणि निस्वार्थ बलिदान यांचे प्रतीक. त्यांचा प्रत्येक संघर्ष हा इतिहासातील एक अजरामर गाथा आहे. चला जाणून घेऊया शिवरायांच्या छाव्याचे 7 प्रेरणादायी धडे, जे तुमच्या जीवनाला दिशा देतील. जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांना इतिहासाने कठोर शासक आणि पराक्रमी योद्धा म्हणून ओळखले आहे. परंतु ते केवळ तलवारीने नव्हे, तर बुद्धी आणि धैर्यानेही महान होते. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या 7 अमूल्य शिकवणी, ज्या तुमच्या जीवनात प्रेरणा देतील. अपार धैर्य आणि निश्चय. छत्रपती संभाजी महाराज हे बालपणापासूनच पराक्रमी आणि बुद्धिमान होते. 16व्या वर्षी त्यांनी औरंगजेबाविरुद्ध रणनीती आखण्यास सुरुवात केली. कैद, छळ आणि संकटांना सामोरे जाऊनही त्यांनी स्वराज्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला. त्यामुळे संकट कितीही मोठी असली तरीही त्याला धैर्याने सामोरे जा. अडचणींना घाबरू नका, त्यांना जिंका. शत्रूवर मात करण्यासाठी बुद्धी वापरा. छत्रपती संभाजी महाराज केवळ योद्धे नव्हते, तर रणनीतिकारही होते. त्यांनी औरंगजेबाच्या ताकदीला तोंड देण्यासाठी गनिमी कावा आणि गुप्तहेर यंत्रणा वापरली. त्यांनी दाखवून दिले की शत्रूवर मात करण्यासाठी फक्त बळ पुरेसं नसतं, तर हुशारीही लागते. कधीही भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नियोजन आणि रणनीती वापरा. स्वराज्यासाठी कधीही तडजोड करू नका. छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर औरंगजेबाने त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला. पण त्यांनी प्रचंड यातना सहन केल्या, पण धर्म आणि स्वराज्यासाठी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळे ज्या गोष्टीसाठी तुम्ही उभे आहात त्या मूल्यावर ठाम राहा. तुमच्या मूल्यावर कधीही तडजोड करू नका. संकटातही आत्मविश्वास ठेवा. छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतरही त्यांनी औरंगजेबासमोर पराभूत होण्याचा स्वीकार केला नाही. त्यांनी आत्मविश्वासाने मृत्यूला सामोरे जाताना शत्रूच्या मनात भीती निर्माण केली. त्यांचा हा धडा सांगतो की कितीही मोठे संकट असले तरी आत्मविश्वास सोडू नका. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आत्मविश्वास ठेवा. ज्ञान आणि शिक्षण याला महत्त्व द्या. छत्रपती शिवाजी महाराज केवळ शस्त्रधारी नव्हते, तर ते 8 भाषा जाणणारे पंडित होते. त्यांनी युद्धशास्त्र, प्रशासन आणि धर्मशास्त्र याला सर्वोच्च स्थान द्या. सामर्थ्य हे केवळ शरीरात नाही, तर ज्ञानात असते. निष्ठावान माणसे ओळखा. संभाजी महाराजांनी नेहमी आपल्या विश्वासू सरदारांना महत्त्व दिले. त्यांनी कावेबाज आणि स्वार्थी लोकांपासून सावध राहायला शिकवलं. त्यामुळे तुम्ही कोणासोबत काम करता हे ओळखा आणि योग्य लोकांवर विश्वास ठेवा. खऱ्या आणि विश्वासू लोकांना सोबत ठेवा. बाकीच्यांपासून सावध राहा. पराभवाला संधी म्हणून पहा. छत्रपती संभाजी महाराज शेवटी कैद झाले, पण त्यांनी स्वराज्याचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवला. त्यांनी दाखवून दिलं की जिवंत राहणं महत्त्वाचं नाही, तर आपल्या ध्येयासाठी संघर्ष करणं महत्त्वाचं आहे. पराभव म्हणजे शेवट नाही, तो नव्या संधीची सुरुवात आहे. ही 7 शिकवणी आजही आपल्या जीवनासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला यापैकी कोणता धडा सर्वात जास्त प्रेरणादायी वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जय भवानी, जय शिवाजी.